आणि आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चावरून जोरदार राजकारण देखील रंगलं. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. शांततेमध्ये मोर्चा करणार होतो तरी परवानगी नाही. 2 महिन्यानंतर कसे आंदोलन करता ते पाहू. माफी मागून फायदा नाही. प्रायश्चित घ्या. खुर्ची खाली करा. विजय वडेट्टीवार यांची जोरदार टीका. या सरकारने प्रायश्चित्त म्हणून सत्तेची खुर्ची उभवण्यापेक्षा खुर्ची सोडा. महाराजांचा अभिमान स्वाभिमान आणि महाराजांना तुम्ही जर छत्रपती शिवरायांना मानत असाल तर ती खुर्ची खाली करा. शिवरायांचा पुतळा घाई गडबडीमध्ये बसवला. पुतळ्याची सरळ काळजी घेतली नाही. खासदार शाहू महाराज यांची टीका. एक स्पष्ट आहे एक तो घाई गडबडीने बसवला होता आणि काळजी त्याची बरोबर घेतली नाही बसवताना. महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय. स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटले हे काँग्रेसनं शिकवलं. काँग्रेस याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल. देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीच्या मुद्द्यांसारखे फेक नरेटिव्ह समोर आणू नयेत. सध्या पुणे आणि महाराष्ट्र लुटून सुरतेला नेण्याचं काम सुरू आहे. इतिहासामध्ये जाण्यापेक्षा वर्तमानातील भूमिका मांडावी. फडणवीसांच्या टेकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. पुण्याला आणि महाराष्ट्राला लुटून सुरतेला देणारी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे आणि म्हणून फेक नेरेटिव्ह बीजेपी आणि फडणवीसांनी टाकू नये हा एक आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, राज्याचे विलन आहेत. संजय राऊतांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस कौन है? वो क्या शिवाजी महाराज के बारे में बात करें? उनके मंत्री पुतला गिरता है तो अच्छा हो गया, उससे अच्छा ही होगा, ये बोलने वाले मंत्री के साथ बैठते हैं देवेंद्र फडणवीस जी. क्या बोलते हैं देवेंद्र फडणवीस जी? ये तो महाराष्ट्र के विलन है, खलनायक है. ठेकेदारांकडून पैसे घेऊन भाजपनं सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीमध्ये वापरले. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सामनातील रोखोकमधून गंभीर आरोप. स्वतःला जोडे मारून घ्या, हे तुमच्या पापाचं फळ आहे. महाविकास आघाडीचे लोक नाटकी. त्यांचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांना देखील वेठीस धरतात. संजय शिरसाट यांचा जोरदार निशाणा. नाही, महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रतिआंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. काही आवश्यकता नाही. लोक जाणतायत, लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत. वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची टीका. राज्यातील जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, लोकांमध्ये तेढ निर्माण करायची, वातावरण खराब करून दंगली घडवायच्या, हे काम महाविकास आघाडी करते. आधी खून करायचा आणि नंतर माफी मागायची. चंद्रकांत खैरे आक्रमक. तर महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खिलवाड बंद करा. अरविंद सावंत यांची टीका. काही कळत नाही का गुलामीचं प्रतीक? त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही आमच्या. पोलीस तर गुलाम झालेत आहेत. खरं तर स्वाभिमानाचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, राजकारणाचा विषय नाही. हा उभ्या महाराष्ट्रातील अवघ्या मराठी जनांचा मनाचा विचार आहे.